पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनात आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे। अंकुश सिंग असं या आरोपीचं नाव असून तो दिल्लीत रॅपिडो बाईक चालवतो। तो मुंबईत आपल्या नातेवाईकाकडे आला होता व पुन्हा दिल्लीकडे परतीचा प्रवास करत असताना कल्याण स्टेशनवर एका केळी विक्रेत्याकडून केळी घेऊन नकली नोट दिल्यानं केळी विक्रेत्याने हा प्रकार उघडकीस आणत कल्याण महात्मा फुले पोलिसांना माहिती दिली आहे। कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी आरोपी अंकुश सिंगला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याच्याकडून 13,000च्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्यात। त्यात 100, 200 आणि 500 रुपयांच्या नकली नोटांचा समावेश आहे। पोलिसांच्या माहितीनुसार अंकुश सिंग याला या नकली नोटा बाजारात चालवण्यासाठी दिल्या होत्या। त्यानंतर त्याला कमिशन काढून पुढे मोठ्या प्रमाणात बाजारात नकली नोटा चालवण्यासाठी देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सध्या या प्रकरणात कल्याण महात्मा फुले पोलिसांनी एनआयए यामागे मूळ सूत्रधार कोण याचा शोध घेत असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस चौक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे। आपण अटक केली, काय नेमकी कशा प्रकारे फेक करन्सी बनवायची आणि कसं आपण त्यांना गजावर केली? काही दिवसापूर्वी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपले जे डीबी पथक आहे त्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांना माहिती मिळाली की कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक इसम काही बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार आहे। सदर माहितीच्या अनुषंगाने एका इसमाला ताब्यात घेतलं आणि त्याचा सर्च घेतला असता त्याच्याकडून 13,000 रुपये किमतीचे 500, 200 आणि 100 रुपये दराच्या भारतीय चलनी बनावट नोटा मिळून आल्या। सर, हा कुठला आहे, कशा प्रकारे हे नोट बनवायचे, बनावट म्हणजे काय, ते स्वतः बनवायचा, काय करायचं, कशा कुठनं आणायचा? सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याला सदरच्या नोटा ज्या आहेत त्याला दिल्ली येथे एका शोएब नावाच्या इस्माने दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्याप्रमाणे आमचा त्याच्यामध्ये तपास सुरू आहे। तो इकडे त्या नोटा कोणाला द्यायला आला होता? ठीक आहे, इथे तो वितरित करत होता व त्याची मोडस अशी होती की 200 रुपये, 100 रुपये दराच्या नोटा द्यायच्या आणि त्याच्या बदल्यात 50 रुपये किंवा 40 रुपयाची वस्तू खरेदी करायची आणि उरलेले पैसेवरती सुटे पैसे घ्यायचे। अशा प्रकारे तो मार्केटमध्ये ते वितरित करत होता। सर, ही मोठी टोळी असण्याची शक्यता आहे का आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे का? यामागे नक्कीच टोळी असण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। सध्या तो आरोपी पोलीस कस्टडीत आहे।